मंडळी, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर मंडळी, आज आहे फादर्स डे आणि फादर्स डे सेलिब्रेशनसाठी मी, निखिल आणि नित्या बाहेर निघालेलो आहे. थँक्यू नितू. चला चला तर मग आता आम्ही निघालेलो आहे बाहेर. दुपारची वेळ आहे, खूप ऊन आहे, पण ठरवलंय जायचंय तर निघूया आपण. निखिल आता गाडी काढतायत, चला आपण जाऊया. मराठा सम्राट या हॉटेलमध्ये आता सध्या आम्ही आलेलो आहे. हॉटेलमध्ये येऊन बसलोय. आता आम्ही ऑर्डर दिली आणि आता ऑर्डर येण्याची वाट बघतोय. निखिलला खूप भूक लागली, त्यामुळे ते टाइमपास करत आता. हा, आणि आपलं जेवण आलेलं आहे. आपली दुसरी पण थाळी आलेली आहे. चला आता मस्तपैकी जेवण करूया. बाहेरून जेवण करून घरी आलोय आणि येताना काय आणलंय बघा. हा आहे ग्रीन ॲपल सोडा. आणखी एक आहे आणि हा आहे ऑरेंज सोडा. बापरे, सांडायला लागला, आता पिऊन घेतो अगोदर. फायनली पुण्यात पावसाची प्रतीक्षा संपलेली आहे. खूप दिवसानंतर मोठा असा पाऊस पडायला लागलेला आहे. मस्त वाटतंय, वातावरण एकदम छान झालेलं आहे. मातीचा सुगंध येऊ लागलेला आहे. एवढ्या दिवसानंतर ना पाऊस बघायला छान वाटतंय. आता पुण्यातला पाण्याचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होईल. खरं तर ना आम्ही बाहेरून जेवण करून आल्यानंतर फिरायला जायचा प्लॅन केलेला. खडकवासला किंवा पानशेतला जायचं होतं, पण अचानकच पाऊस यायला लागला आणि आम्ही घराच्या जवळ आल्यानंतर अगदी मोठा पाऊस सुरू झाला. त्यामुळे आम्ही घरातच आलो. त्यामुळे भिजलो तर नाही आहे, तर पण चांगलं आहे की आपल्याला पाऊस पाहिजे. फिरता कधीही येईल, पण पाऊस आला पाहिजे. सोसायटीतली ना सगळी मुलं वर टेरेसवरती खेळत आहेत. नित्तू पण गेली आहे, बघून येते तिला एकदा. बाहेर सगळी मुलं ना पावसात भिजायला लागलेत आणि नित्तूला पण जायचंय. ती गेली होती, आता कपडे बदलायला घरात आली. कपडे बदलून परत तिला आता भिजायला जायचंय. नित्तू पाण्यात भिजायला लागलेली. पाऊस वाढलेला आहे बरं का. काही वेळापूर्वी जरा कमी होता, आता खूप मोठा पाऊस यायला लागलाय. प्रत्येक ऋतूचं ना आपलं आपलं एक असं वैशिष्ट्य असतं. तर मला सगळ्यात जास्त आवडणारा ऋतू म्हणजे पावसाळा आहे. पावसाळ्यात ना वातावरण एकदम भारी झालेलं असतंय, ऊन लागत नाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे. आणि थोडा पाऊस असेल किंवा मोठा असेल तरी आपल्याला ते चालतं. आणि पावसामुळे सगळीकडे ना हिरवळ होते आणि ती हिरवळ डोळ्यांनी बघायला खूप छान वाटतं. तो एक खरं म्हटलं तर सुखद अनुभव असतो, ती हिरवळ बघणं वगैरे. उन्हाळ्यात ती हिरवळ नष्ट होते, सगळीकडं रान असं मोकळं झालेलं असतं. पण पावसाळ्यात आता सगळीकडे हिरवळ पसरायला लागेल, शेती वगैरे पिकायला लागेल, छान वाटेल. आता गॅलरीमध्ये उभं राहून ना मस्तपैकी पावसाचा आनंद घेतोय. पाऊस बघायला पण ना एक वेगळीच मजा येते. निवांत पाऊस बघत उभं राहायचं, छान वाटतं. आता तर ना विजा पण कडकडायला लागलेल्या आहेत. सगळेजण लोकांना छत्र्या वगैरे घेऊन मस्तपैकी पावसात भिजतायत. काही पण म्हणा, पण पाऊस पाहिजे बरं का. पावसाशिवाय मजा नाही आहे आणि पावसाशिवाय शेती येत नाही आणि पावसाशिवाय खरंच काही होत नाही. पाण्याचे पण खूप हाल होतात, त्यामुळं पाऊस खूप गरजेचा आहे. दुपारी ना पाऊस पडत होता म्हणून छान एक झोप घ्यावी असं म्हटलं, पण झोपायला काही मिळालं नाहीये. त्यामुळे एक ब्लॉगचं एडिटिंग केलं आणि नित्तू सोबत खेळणं वगैरे अशा गोष्टी चालू होत्या. आता सायंकाळची वेळ झाली, चहा ठेवलाय. थोड्याच वेळात चहा तयार होईल, तोपर्यंत आपण बाहेरचं वातावरण बघूया. पाऊस पडून गेल्यानंतर ना वातावरणाला ना एक वेगळी शोभा येते. आणि बघा, सायंकाळचे 7 वाजून गेलेले आहेत, तर बाहेरचं वातावरण कसं सुंदर दिसत आहे. नित्तूला ना खेळण्यासाठी हे कलर दिले होते आणि तिने बघा कलरने कसं बुकवरती रंगवलेलं आहे. काय काढलंय नित्तू? अच्छा, भाऊलीसाठी तिने आणि मुलांसाठी घसरगुंडी बनवलेली आहे. छान नित्तू, मस्तच. मस्त असा आपला चहा तयार झालेला आहे. मला ना असा जास्त पावडर घातलेला, दुधात बनवलेला आणि छान असा उकळलेला चहा आवडतो, असा कलर आलेला.
आत्ताच ना मी जरा फ्रेश वगैरे झाले आणि किचनमध्ये आले, डाळ खिचडी बनवायला ठेवले. इकडे आपली डाळ खिचडी बनेल. आज ना मला एक काम करायचं होतं, ते म्हणजे हे जे डबे आहेत ते नीट लावायचे होते. त्या दिवशी आम्ही गडबडीत कसे तरी लावून ठेवलेत, पण ते जरा सिक्वेन्सने वगैरे व्यवस्थित लावून ठेवायचे होते. सकाळपासून तर काही झालं नाही. आता लावून ठेवूया आपण डबे. किचनमध्ये येऊन जरा मी आता कामाला लागलेले आहे. इकडचे जे डबे मला आवरून ठेवायचे होते ते ठेवलेले आहेत, पण मला वाटतं हे सगळे डबे ना रिकामे करून जसं आपल्याला पाहिजेत ना, ज्या डब्यात जे सामान ठेवायचं आहे ते असं व्यवस्थित ठेवलं पाहिजे. पण त्याला भरपूर वेळ लागणार आहे, ते आता नंतर करू. इकडे मी शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहेत. आठवड्याचे शेंगदाणे मी एकदमच भाजून घेते, सतत भाजत बसायचं नाही. इकडे पाण्यात मूग भिजत घातलेले आहेत आणि इकडे हरभरे भिजत घातलेले आहेत. यांना मोड आणून ठेवायचं, म्हणजे याचा नाश्ता वगैरे आपल्याला काय पाहिजे ते बनवता येतं. आणि ना माझा हॉल सकाळपासून आवरायचा राहिला आहे बघा. हॉलमध्ये खूप जास्त पसारा पडला आहे. निखिलचे आता बोलणे पण खाल्लेले आहेत. तर आता आपण पहिल्यांदा हॉल आवरून घेऊया. हॉलमधली ना आता साफसफाई केली, डाळ खिचडी पण तयार झाले. नितूवर टेरेसवर खेळायला गेले, तिला आता मी चारून येते डाळ खिचडी. हॉलची साफसफाई केल्यानंतर आपला हॉल काहीसा असा दिसतोय. तो झाडू मी खिडकीत ठेवलाय मुद्दाम, कारण तो पाण्याने भिजतोय खाली. इकडे निखिल निवांत बसलेले आहेत, आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे. इकडे नितूची खेळणी वगैरे पण सगळं आवरून ठेवलंय. टेरेसवर आलोय आणि आम्हाला ना इथे चक्क चंद्र दिसलेला आहे. पुण्यात ना बऱ्याच वेळा ना चंद्र किंवा सूर्य असं काही दिसतच नाही आहे. अशा घराची रचना वगैरे असते, त्यामुळे पण इथे मस्त वाटतंय, चंद्र दिसतोय ते. रात्रीचे 11 वाजलेले आहेत. जेवण वगैरे झालं, घरातली कामं आवरल्यात. नितूला आत्ता झोपवलं. आम्ही पण आज लवकर झोपायचं ठरवतोय, कारण उद्या परत ड्युटी आहे आणि एकच दिवस असा मिळतो की ज्या दिवशी आम्ही लवकर झोपतो वगैरे. तर चला मग या ब्लॉगचं करूया आपण एंडिंग. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये.